हाय हॅलो नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे संडे आणि तरीही मी लवकर उठले आणि त्याचं कारणही तुम्हाला पुढे सांगतेच. सगळ्यात पहिले तर उठल्यावर मला सगळ्यात पहिले आंघोळ लागते. सो हेअर वॉश करायचा होता संडेला. सो निवांत अशी आंघोळ झाली, हेअर वॉश झाला, केस सुकवले आणि सकाळी सकाळी गारवा इतका असतो ना, त्यामुळे चप्पल घालणं हे आमच्याकडे मॅन्डेटरी आहे. कारण की जर इतका थंड असतं फरशी, त्यामुळे ती चप्पल किंवा सॉक्स असावेच लागतात पायात. आणि त्यानंतर इथे सगळे केस मी सुकवायला घेतले. हेअर फॉल तर होतोच आहे, पण चला थोडा स्वतःसाठी वेळ दिला, असं जरा बघितलं ना की हो चला काहीतरी आज जरा, नाही तर रोजची इतकी घाई असते की स्वतःला आरशात बघायलाही आपल्याकडे वेळ नसतो. आणि त्याचबरोबर मस्त एक गरमागरम चहाने माझ्या दिवसाची सुरुवात इथं झाली. आणि सगळे ज्यावेळेस झोपलेले असतात ना, त्याच वेळेस मी माझी अशी निवांत सुरुवात होते. एकदा की सगळे उठले की त्यांच्या मागे पुढे करायला आपल्याला लागतं आणि मग आपल्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे आपल्या स्वतःसाठी थोडंसं लवकर मला स्वतःला तरी उठवावंच लागतं. चला, आणि आज आहे ना, मी ठरवलंच होतं की माझा दिवस म्हणजे भरपूर कामं ही संडेला असतातच, पण आजचा दिवस थोडासा प्रोडक्टिव्ह आणि थोडासा सत्कारणी लावायचा होता. कारण की संडेला काय होतं, एकतर बाहेर जाणं होतं किंवा किराणा, शॉपिंग अशा बऱ्याच काय काय गोष्टी असतात. आणि 1 ते 1.5 महिन्यापासून आमच्याकडे तर लग्न वगैरे असं प्रत्येक संडेला होतंच. त्यामुळे मग संडेचं जे काही कामं होती ना, ती पेंडिंग. आणि मुलांचं स्कूल असलं की त्यांचा टिफिन त्यांना नेण्या आणण्यात यामध्ये आपला वेळ जातो. सो जे काही कामं होती ना, म्हटलं आज वेळ ठरवून या सगळ्या गोष्टी करायच्या. मागे आत्ता महिना पण नाही झाला तर मी किचन क्लिनिंग केलं होतं, पण म्हटलं चला हॉलची क्लिनिंग बाकी आहे तीही आपण करून घेऊया. आणि अशी कितीही दिवाळीलाच क्लिनिंग करायला पाहिजे असं काही नसतं ना, कारण की एकच महिना झाला आहे आणि बघू शकता तितकं जाळं आणि धूळ घरामध्ये येते. कारण की हिवाळ्यात अशी थंड हवा सुटते, त्यामुळे धूळ वगैरे येतच असते. सो म्हटलं आजच्या दिवशी ही क्लिनिंग करूया. आणि जसं जसं घर स्वच्छ होत जातात ना, तसं तसं घरामध्ये फ्रेश म्हणजे आपल्यामध्ये तर पॉझिटिव्हिटी येतच असते आणि तितकंच फ्रेश आपल्याला वाटतं आणि आपल्या घरच्यांनाही. सो आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी झाली. प्रत्येकाला संडेच्या दिवशी भरपूर अशी कामं असतात, पण स्वतःसाठी, घरासाठी आणि आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ दिला की दिवसही खूप सुंदर बनतो आणि कामाचं बर्डन न राहता आपण त्या गोष्टी आवडीने करत असतो. तर असाच काहीसा माझा आजचा संडे असणार आहे. आणि चला, आय होप तुम्हालाही हा व्हिडिओ आवडेल, त्यामुळे थोडंसं मोटिवेशन तुम्हालाही मिळेल. असं होतं ना की आपण दुसऱ्यांचं बघितलं की आपल्यालाही काहीतरी करायची इच्छा होते. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. ज्यांना कुणाला मस्त असा सुट्टीच्या दिवशी आळस येत असेल ना, तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा, ते जेणेकरून त्यांना थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि त्यांनाही वाटेल की आपणही काहीतरी करावं. सो चला. आपण घरामध्ये ना ज्या छोट्या मोठ्या अशा डेकोरेशनच्या वस्तू करत असतो, काही काही ठेवत असतो, पण त्याला जितकं जर क्लीन केलं नाही ना, तर ते डेकोरेशन दिसण्यापेक्षा ना ते अधिक जास्त खराब दिसायला लागतं. आणि त्यामुळे मग ते न केलेलं बरं. तसं तर माझं महिन्यातनं 15 दिवसातनं हे सगळं चालूच असतं. प्रत्येक वेळेस तुमच्यासोबत शेअर करणं होत नाही, कारण की तुम्ही म्हणाल की तेच तेच काय, म्हणून तुमच्यासोबत असं काहीतरी वेगळं शेअर करते की जेणेकरून त्यातून तुम्हाला काहीतरी शिकण्यासाठी मिळेल, मोटिवेशन मिळेल. आता चला, हे जे काही DIY मी प्लांटर्स बनवले होते बॉटलपासून, त्यामध्ये मनी प्लांट असे ठेवत असते. आणि एक मनी प्लांट तर पूर्णपणे खराब झाला होता, तो काढून टाकला. त्यानंतर बॉटल वॉश केल्या, त्यामध्ये पुन्हा छान असा मनी प्लांट लावला आहे. आणि ना थोडंसं नॅचरल जे फुलं म्हणजे प्लांट्स असतात त्याने घरामध्ये, एकतर तुम्हाला माहिती आहे मनी प्लांटमुळे भरपूर अशी पॉझिटिव्हिटी घरात येते आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑक्सिजन. आणि सगळ्यात कमी खर्चामध्ये हे प्लांट आपण कॅरी करू शकतो, इंडोर आउटडोर दोन्ही ठिकाणी लावू शकतो. त्याचबरोबर आता जसं झालं हा कपाट आणि हा इथला कॉर्नर, जो की सतत मुलांच्या पसाऱ्याचा असतो आणि म्हणजे त्यांचं ते इतकं म्हणजे जवळ आहे ना, की त्यांना त्या वस्तू तिथं ठेवणं, त्या गोष्टी सोप्या जातात. जसं की मुलांची खेळणी आहे आणि मोस्टली तिथे खेळणीच असते. चला, बऱ्याच दिवसानंतर आज कपाट क्लीन करणंही झालं. त्यानंतर आता मला बेडशीटही बदलायचं होतं आणि त्याआधी सगळं क्लीन केलं, जेणेकरून सगळी धूळ या गादीवरती पडलेली होती. आणि
ती गादीही मी सगळं त्यातलं बेडशीट वगैरे जे काही आहे ते मला वॉश करायचंच आहे आजच्या दिवशी. त्यामुळे आधी दुसरं बदलून घेतलं, सगळी धूळ झटकली, सगळं साफ झालं आणि आता लास्टला फक्त बेडशीट बदलून आणि इथे मला फरशी क्लीन करायची होती. घर क्लीन झालं की पॉझिटिव्हिटी आपोआपच वाढत असते आणि तसंच काहीचं इथं झालं. इतका पसारा झालेला होता आणि जास्तीत जास्त धूळ. ती थोडीशी क्लीन केली तरी अगदी रिकामं आणि मस्त असं फ्रेश वाटायला लागलं. तर महिन्यातून एकदा तरी अशी डीप क्लिनिंग थोडीशी झालीच पाहिजे. सो चला ती झालेली आहे. आता कॉटच्या खालचाही काही कचरा वगैरे आम्ही खूप कमीत कमी म्हणजे हॉलमध्ये पसाराच नको म्हणून काहीही जास्त एक्स्ट्राचं ठेवलेलं नाही आहे. फक्त हा एक छोटासा कॉट आणि एक कपाट असं आहेत, कारण की मुलांना मोकळं असं बसायला, खेळायला त्यांना भरपूर अशी स्पेस मिळाली पाहिजे. त्यामुळे आमच्याकडे हॉल पूर्ण तुम्हाला रिकामा दिसू शकतो. आणि दरवाजामागे जे सगळं बघताय ते सगळे जॅकेट्स आणि स्वेटर आहे. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे संडे, त्यामुळे सगळं काही निवांत चाललंय. त्याचबरोबर आज आहे संकष्टी चतुर्थी, तर सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची माझी थोडीशी क्लिनिंग झाली आहे, म्हणजे आज ठरवलं होतं की सकाळी सगळ्यात पहिले हॉल क्लीन करून घ्यायचा, कारण की बरीच धूळ झालेली होती. हॉलचं क्लिनिंग झालंय. आता साबुदाणा भिजवत घालते, कारण की आता असंही सुट्टी असल्यामुळे मग निवांत सगळं असणार आहे. आणि मग दुपारी खिचडी आणि बाकीच्यांसाठी जेवण वगैरे ते तर आपलं असणारच आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजचा माझा संडे कसं मी स्पेशल असेल तेही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. थोडंसं स्किन केअर आहे, थोडंसं घरातलं क्लिनिंग आहे, थोडंसं खाणंपिणं आहे, असं सगळं काही जे नॉर्मल असतं तसं सगळं आजच्या रुटीनमध्ये असेल. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि आज चतुर्थी होती आणि मला सकाळी अचानक मोबाईल बघितल्यानंतर लक्षात आलं आणि त्यानंतर मग सकाळी मी साबुदाणा भिजत घालायला घेतला आहे. आणि रात्रीचं माहिती असतं ना, तर आदल्या दिवशीच तो भिजत घालत असते. 2 पाण्यांनी स्वच्छ धुतला आणि त्यानंतर भिजवला. इकडे भाज्या आणलेल्या आहेत, त्याही मला निवडून ठेवायच्या. पण त्याआधी आता रोज लाडू खायची सवय झाली आणि सकाळी असाही नाश्ता लागतो. सो इथे ऑरेंजेस होते, सो त्याचा मी ज्यूस बनवून पिते. आणि कधी कधी काय होतं ना, की कट करून पण समजत नाही की खराब आहे की काय, त्यामुळे मी असं थोडासा वास घेऊन बघते, कारण की फ्रेश आणि थोडासा खराब झालेल्या वासामध्ये पण फरक असतो. आणि आता ज्यूस घ्यायचा आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायची आहे. पण आता ज्यूस घ्यायला पण निवांत असं म्हटलं थोड्या वेळ उन्हात बसूया, जेणेकरून विटॅमिन डी मिळेल. मुलांचा नाश्ता, आंघोळ सगळं झालं आहे आणि त्यांना म्हटलं तुम्हीही मस्त असं उन्हात खेळा. आणि सकाळी सकाळी असं छान ओट्यावरती ऊन येतं, त्यामुळे तुम्ही बघू शकतात बाहेर टॉवेल वगैरे असं सगळं वाळत घातलेलं असतं. आणि असाच हा संडे खूप छान जातो. गप्पा मारता मारता इथे थोडासा ज्यूस एन्जॉय केला आणि त्यानंतर पुन्हा मला माझ्या कामांची सुरुवात करायची होती. बसल्या बसल्या बरीच कामंही आठवून ठेवली. हे काही कांदे ना त्याला मोड आले होते. मोड म्हणजे तुम्ही बघू शकता पात आलेली आहे कांद्याची. सो आता जे कांदे आहे ना, थोडीशी माती आहे, मग त्याच्यामध्ये कांदे लावते. आणि ना हे खरं तर मी कसं याच्या आधी आम्ही करायचो, पण इतक्या दिवस आहे ना ते माझ्या लक्षातच आलं नाही की कांदे लावायला पाहिजे. आणि मग मी नंतर बघितलं. सो कोणाचं ते तुम्हाला दाखवते. तर बघू शकता शेजारच्या गॅलरीत मस्त असे कांदे लावले होते आणि त्यावरनं आठवलं की माझ्याकडे जागाही आहे आणि अशी मोड आलेली कांदेही आहे, जेणेकरून छान अशी मी कांदापात घरच्या घरी मी लावू शकते. आणि याआधी आमच्याकडे बाजूला भरपूर जागा होती, त्यावेळेस आई भरपूर असे कांदापात लावायच्या आणि एका वेळेस आम्ही 3 ते 4 भाज्या निघतील इतकी भाजी तयार व्हायची. सो म्हटलं चला आपणही करूया, आता जागा होतीच, त्यामुळे मी इथे माझ्याकडे 10-12 कांदे अशी होती की ज्याला मोड आलेले होते आणि म्हणून ती लावली. आता कशी ग्रो होते हे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण असं होतं ना की दुसऱ्यांचं बघितलं की असं आपल्यालाही सुचतं. मी जसं तुम्हाला मोटिवेशन देते ना, तसं मला शेजारच्या घराकडनं मिळालं आणि मीही कांदापात लावली. आता बरेच दिवस जशी थंडी चालू झाली तसा गालीच्या हा खाली अंथरलेलाच असतो आणि मुलं खेळतात, त्यामुळे भरपूर अशी धुळही होते. म्हणून आजच्या दिवशी तो वॉश करायलाच घेतला आणि बघू शकतात मशीनलाच लावलेला होता, त्यामुळे लवकर सुकणार आहे. ऊनही होतं, त्यामुळे आजच्या दिवशी ना अशी काही खूप महत्त्वाची कामं असतात जी झालीच पाहिजे, कारण
कारण की क्लिनिंग आणि स्वच्छता हे सगळंच खूप महत्त्वाचं असतं. आणि मस्त असं उन्हामध्ये मुलांचं खेळणं चालू आहे. आता आमच्याकडे बॉल नाही अशातला विषयच नाही, इतके सगळे बॉल आहे. पण त्यांनी आज नवीनच गेम शोधून काढला आणि ते त्यांच्या ह्याच्यात मजा करत होते म्हटल्यावरती मी काही बोलायलाच नको. त्यानंतर माझी घरातली बरीचशी कामं आवरली आणि आता साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. त्याआधी मी शेंगदाणे इथं भाजायला घेतले आणि त्यानंतर मला समजलं की साबुदाणा इथे भिजलेलाच नाही आहे, कारण की मी सकाळी उशिराच टाकला होता. त्यानंतर बराच वेळ उन्हात बसून या भाज्याही निवडल्या आणि जेणेकरून त्या मला व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवता येतील. वेळेवरती निवडल्या ना तर त्या निवडायला इंटरेस्टही राहतो, नाहीतर त्या भाज्या सुकल्या की भाजी निवडावी की टाकून द्यावी हा खूप मोठा प्रश्न असतो. चला तर इथे शेंगदाण्याची सालं वगैरे काढून घेते आणि त्यानंतर मग खिचडी बनवायची आहे. आणि आज चतुर्थी होती आणि मिस्टरांना बाहेर काम होतं, त्यामुळे ते आज जेवायला नव्हते. म्हणून मग आमच्या तिघांसाठी मी खिचडीच बनवली. दुसरं काहीही बनवायचा त्रास मी तरी कशाला घेणार ना. म्हणून मग मुलांनाही आवडते. सगळ्यांनी आम्ही खिचडीच खाल्ली. चला आता खिचडी झाली, खिचडी एन्जॉय करते आणि थोडासा आराम केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला पुन्हा भेटते. चला संध्याकाळची मस्त म्हणजे दुपारची छान अशी झोप झाली आणि आता वाजलेत 4:30. मुलं झोपलेली आहे आणि मला आज बनवायचा आहे त्यांच्यासाठी गाजरचा केक, जो की मी आय थिंक तुमच्यासोबत मी शेअर केला असेल. सो इकडे सगळी तयारी मी करून ठेवलेली आहे, तुम्हाला दिसते. तुम्हाला याचं सगळं डिटेल जे काही साहित्य आहे ना ते डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि आता ते उठायच्या आधी त्यांना काहीतरी आज संडे स्पेशल हवं, त्यामुळे मस्त असा हा गाजराचा केक मला बनवायचा आहे. सो तो बनवते आणि त्यानंतर मग मुलांना उठवते, कारण की आज चतुर्थी होती. आज काही बनवलं नाही, खिचडीच आम्ही खाल्ली आणि मग दुपारी मुलंही झोपले. मीही घरातली काही एक्स्ट्रा कामं केली. माझाही आराम छान असा झाला आहे. आता मी उठली, फ्रेश झाली आहे. एका बाजूला मला चहा ठेवायचा आहे आणि एका बाजूला मी केकची तयारी करते. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर सगळ्यात पहिले कुकर प्रीहीट करायचं आहे. कुकर प्रीहीट करायला घेते. आता जे घेतलंय ते सगळं या कपने घेतलंय. 2 कप मी गव्हाचं पीठ घेतले आणि गव्हाच्या पिठाचंच बनवायचं आहे. याने साखर घेतली जी मी मिक्सरला बारीक करून घेतली. त्यानंतर हे आपल्या आवडीने मी 1 कप घेतलेला आहे. तुम्ही 2 कपही गाजर यामध्ये घालू शकता. त्यानंतर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, विनेगर, त्यानंतर इसेन्स आहे, त्यानंतर तेल आणि दूध घेणार आहे. तर सगळ्यात पहिले आता आपण आता 1/4 इथे तेल ॲड करायचं आहे. कोणतंही आपण जे जेवणाला वापरतो ते व्हेजिटेबल ऑइल, आणि ते नसेल घ्यायचं तर तूप इथं घेतलं तरीही चालेल. सो इतकं मी इथे तुम्ही बघू शकता. सो ते इथे ॲड करते. त्यानंतर हे विनेगर आहे. सो आपल्याला थोडंसं विनेगर इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर इसेन्स आहे. तर या ठिकाणी ऑइल म्हणजे कुठलंही तुम्ही भाजीचं तेल घ्या. त्यानंतर इथं मी 1 चमचा विनेगर घातलं आहे आणि त्यानंतर इसेन्स घातलं आहे. इसेन्स ऑप्शनल आहे, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. आणि विनेगर जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी दही वापरू शकतात किंवा एक लिंबाचा रस पण वापरू शकतात. त्याने काय होतं की केक आपला फ्लफी व्हायला खूप जास्त मदत होते. त्यानंतर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. हे पीठ चाळून घ्या आणि जेणेकरून त्यामध्ये काहीही गाठी वगैरे राहत नाही. आणि साखर घेतलेली आहे, याचं प्रमाण
पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. 1 चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा आहे, त्या 1 चमच्याला थोडंसं कमी इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घ्या. तोही चाळणीने छान गाळून घ्या, जेणेकरून त्याच्या ज्या गाठी राहणार नाही आणि केक आहे तो एकसारखा असा फुलेल. गव्हाच्या पिठात ज्यावेळेस चाळतोय त्यावेळेस टाकलं तर जास्त छान होईल, कारण की ते पिठामध्ये सगळं मिक्स होतं. ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले. आता याआधी ना मी एकदा ट्राय केलेला, त्यावेळेस हा जो गाजरचा किस आहे ना तो मी थोडासा तुपावरती भाजवून घेतला होता, जेणेकरून त्याची टेस्ट छान लागते. पण यावेळेस मी थोडासा वेगळं ट्राय करणार आहे. 1 कप दूध घेतलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरचं, थंड दूध वापरलेलं नाही आणि सगळं मिक्स केल्यानंतर लास्टला हा जो काही गाजराचा किस आहे तो घालते, जेणेकरून मग त्याचे जास्त तुकडे होणार नाही. आणि मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आवडतात ना वेगवेगळे केक. आता माझ्याकडे बटर पेपर नव्हतं, त्यामुळे मी तेल लावून या ठिकाणी पीठ लावलेलं आहे आणि मुलांना हेल्दी असा हा गव्हाच्या पिठाचा केक आणि त्याचबरोबर गाजर असं खूप छान कॉम्बिनेशन आहे. याआधी मी जेव्हा बनवलेला त्यावेळेस साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे. नक्कीच तुम्ही वापरू शकता. सो यावेळेस म्हटलं नको, आता साखरेचाच बनवूया, कारण की गूळ तेवढा माझ्याकडे घरामध्ये नव्हता. सो चला आता इथे सगळे ड्रायफ्रूट्स घालते, जेणेकरून तेही दिसायलाही छान दिसतं आणि मुलांच्या पोटात जातं. सो हा असा गव्हाच्या पिठाचा हेल्दी असा केक, आणि ज्यावेळेस आपण एखादी रेसिपी ट्राय करतो ना त्यावेळेस मुलांनाही ते छान वाटतं, खायलाही ते एकतर हेल्दी आपण देतो आहे. घरच्या गोष्टी मी सगळ्या त्यांना देणं माझं जास्त हे असतं की जास्तीत जास्त मी त्यांना घरीच काय काय बनवून देऊ शकते. सो मुलांनाही वेगळं काहीतरी खाल्ल्याचं छान वाटतं आणि त्यांना सगळ्या या गोष्टी आवडत असतात. मी 5 वाजता म्हणजे सगळं करता करता मला 5 वाजलेले आणि आता 1 तासासाठी आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी आहे जी तुम्हाला दिसते. सो चला 1 तास वाट बघूया, तोपर्यंत आपलं चहा पाणी होतंय, मुलांना उठवते. आणि बरोबर 6 वाजता हा केक मी ओपन केला आणि इतका सुंदर झालेला होता ना, खूप छान झाला आणि घरभर असा मस्त तो इसेन्स आहे ना त्याचा स्मेल येत होता. सो चला आता कट करते आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो केकचं नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. सो बाय.